चांदोली अभयारण्य बघितल्यानंतर इथेच एक छान चांदोली रिसॉर्ट म्हणून आहे. तर तिथे राहण्याची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे. त्यांचा फंक्शनसाठी खूप मोठा हॉल आहे आणि असं निसर्गरम्य वातावरणात हे चांदोली रिसॉर्ट आहे. तर तिथं पण आपण भेट देऊ शकतो. हे असं एंट्रीलाच मग असा गवारेड आहे स्वागत करायला. त्यानंतर असं त्यांनी पाथ तयार केला आहे फरशी टाकून. आणि हे लहान लहान असे प्राणी, हा डायनिंग हॉल आहे छान असा. त्यानंतर असं मस्त असं निसर्गरम्य असं झाडी वगैरे लावून केलेलं आहे छान असं एक. त्यानंतर इथं हे बदक बघा कसं आहे. बदक, प्राणी, मासे वगैरे पाहण्यासाठी इथं ठेवलेले आहेत. खूप असं छान, म्हणजे आपण इकडे तिकडे फिरायला जातो, गोव्याला जातो, कोकणात जातो, तशा प्रकारचं एक स्पेशल ठिकाण आहे. कारण सफारीसुद्धा तुम्ही वाईल्ड लाईफ करू शकताय या सगळ्या एकदम छान केलेल्या रिसॉर्टचा आनंद घेऊ शकताय. पक्ष्यांचा, प्राण्यांचा किलबिलाट इथं ऐकू येतो आहे. जेवण तर लय भारी असते, लय भारी, म्हणजे इथलं मटण तुम्ही खायलाच पाहिजे. चांदोलीचं मटण एक नंबर, लय भारी. कारण कसं इकडं डोंगर दऱ्यात ज्या गावरान शेळ्या बोकड फिरलेल्या आहेत त्याचं असते. परत त्याचबरोबर व्हेजिटेरियन जेवणाची पण सोय केलेली आहे. हे अशा टेंट टाईप रूम आहेत. ही कमान केलेली आहे, छान असे फुलं आलेले आहेत. खूप असं प्रसन्न वातावरण असणारा हा चांदोली रिसॉर्ट आहे. इथं तुम्ही रिलॅक्सेशनसाठी आरामात येऊ शकता. हे अशा पद्धतीचे पण एक रूम आहे.